आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता अजून काय 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 साम या वयात कुठं कुठं लक्ष द्यायचं. आई अंबाबाई माते, अगं काय आहे, तूच ग आता आमची पाठ राखीन. तूच लक्ष दे आता आमच्याकडं. पोरग आता आमच्याकडे बघल असं काही वाटत नाही. भाऊजी, अहो काय झालंय, इतका आकांतांडू का करायला लागलाय? अहो वहिनी, आता काय सांगू तुम्हाला या पोराचा पराक्रम. अश्विनचा? आता त्यानं काय केलं? इतकं साधं सरळ गुणी पोरग आहे ते, त्यानं काय त्रास दिला तुम्हाला? अहो वहिनी, आई बाप म्हणून आमची वेगळीच काळजी आहे हो. याच्यासाठी मी त्या कलेक्टर साहेबांच्या पोरीचं स्थळ बघून ठेवलंय. कितीदा याला सांगितलं की बाबा रे, एकदा तरी त्या पोरीला भेटून घे. प्रियो नाही ऐकायचंच नाही म्हणतो. मग त्यात काय एवढं? त्याला आता लगीन करायचं नसेल, शिकायचं मनात असेल त्याच्या. अहो नाही ना वहिनी, तसं बी नाही. यो म्हण कोणत्या तरी पोरीच्या प्रेमात भीमात पडलाय. मला म्हणत होता कोणतरी पोरगी आवडते म्हणे त्याला. सॉरी. इस्ता घोर लावून ठेवला या पोराला. भाऊजी एवढा धसका कशा पायी घेत आहे? अपुरांचं वयच असतं काय ग अक्षरा? आपणच त्यासनी समजून घ्यायला हवं. तुम्ही नका टेन्शन घेऊ. पर ती पोरगी कोण आहे ते तर सांगा. तुम्हाला सांगतो वहिनी, ती पोरगी कोण आहे, तिचं घराणं काय आहे, तिचं नाव काय आहे, हे समज मला तो सांगणार होता. पर तेवढ्यात आपला सुंदर आला आणि घाई गडबडी त्याला बाहेर कुठेतरी घेऊन गेला. मॅडम, मी आलेच. काय करायचंय अश्विनचं? आणि त्याच्या जोडीला छोटे मालक पण. काय गरज होती त्यांना आत्ताच सगळा घोळ घालायची? का असं करतात? त्यांना कॉल करायला हवा. आता कोणाचा फोन आहे? अक्षरा का फोन करायले? नंतर बघतो. अरे ब्रो, कट का करतोय कॉल? भावा, इथं आपण कायसाठी आलोय? अरे पण तिचं काहीतरी महत्वाचं काम असेल तर? काय महत्वाचं काम नसणार आहे, ती आपल्याला आहे ना धारेवरच धरणार आहे. आणि बघ, उगा आता शिवाय खायचा माझा अजिबात मूड नाही. चल. काय ब्रो, लग्न आधी शेळी झालं वाटतं. असं हा निन्ना तुला असं काय बी नाही. आणि बघ, आपण ज्या कामासाठी आलोय ना त्या कामाकडे बघूया. इथं जाळ लावून ठेवलाय, त्यातून हे मासा निसटून नको जायला. चल चल. हो जरा ठेवा. आम्हालाच लावलंयस मला. चांगला झाला होता, साखर जरा कमी टाक. ये 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 ये. परत कसा आलात? दरवाजा उघडा होता, आलो त्यातनं. अरे दार उघडं होतं ते नाही विचारत,
मगाशी सांगितलं ना तुम्हाला आम्ही परत येणार नाही, तरी तोंड घेऊन आला परत इकडे. हा, येणार नाही म्हणजे नाही. जा जा तुम्ही. अरे मामा जरा शांत हो की. डोसक्यावर बर्फ ठेव आणि म्या काय सांगायलोय ते एकदा ऐकून घे. नाही नाही नाही, मला तुझं काय बी ऐकायचं नाही. तवा तू निघित नाही. चल इकडे इकडे मामा, इकडे की. अरे इकडे ये. हे बघ, तुमच्यासाठी आमच्याकडं एकदम भारी ऑफर आहे. शेल 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 एकदम नादकुळा डिस्काउंट. काय चाललंय तुमचं? हा, लाडात आला बोका आणि उंदरीचा घेतो मुका. अगं मामी, तू ना काळजी करू नको. म्या मामाला काय बी करणार नाही. तुम्हासनी थेटच सांगतो, तुम्हासनी घरला यायला लागतंय. तंबी देतोस भाई? नाही, तंबी नाही करत आहे. पर घरला येणं हे तुमच्या फायद्यातच आहे बघा. त्या घरात काही फायदा नाही आता माझा. आमच्याकडे अशी एक ऑफर आहे जी ऐकल्यावर तुम्हाला तुमचा हट्ट सोडायलाच पाहिजे. काही नको तुझी ऑफर बिफर. आता काही बी झालं ना तरी मी त्या घरात पाऊल टाकत नसते. मामा मामी परत आले. ताई, मी चुकले. खरंच खूप चुकीची वागले. मला माफ करा. पाहिली का आपली जादू? ओबडधोबड वाकाची दोरी सुतासारखी सरळ झाली. पण काय केलं तुम्ही? त्या काय बोलतायत? ती सोड ना, तुला जे पाहिजे ते झालं की नाही? खरं तर तुझं तोंड बघायची बी इच्छा नाही मला. पर रक्ताची नाती अशी तुटत नसत्यात. या नात्यांची चाड राखायची म्हणून तुम्हासनी जपलं इतकी वर्ष. या पुढं बी जपू, पर या पुढं तरी पाय सुधीनं वागायला शिका. माझे हात दगडाखाली हाईत म्हणून ऐकून घ्यावं लागतंय तुझं, कारण आता गप बसणंच माझ्या हिताचं आहे. ताई, खरंच खरंच चुकलं माझं. घोर अपराध झाला. लायकी नाही माझी माफी मागायची. असं वरवरचं कशाला बोलतीस? आम्ही काय तुला आजचं वळखतो? नदीच्या काठानं ध्यानाला बसणाऱ्या बगयासारखी आहेस तू. मासा टप्प्यात येईपर्यंत सोंग काढायचं. असो, तुझी खोड काय अशी सहजी जायची नाही. पर खरंच जर तुला उपरती झाली असेल आणि माफीच मागायची असेल तर या घरच्या सुनेची माग.
काय गोगल काय चावले का काय एवढी मऊ पडली ते? तू कपरा अरे जे काय चाललंय ते नुसतं बघत बस. अक्षरा, मी चुकले, खरंच मी खूप चुकले. या घरची सून व्हायला तूच लायक आहेस. मी तुला घातलेली शपथ सुटली. आता तू म्हणलीस तरच या घरात राहीन, नाही तर नाही राहणार. अक्षरा, तुझा विश्वास नसेल तर तसं स्पष्ट सांग. आम्ही आल्या पावली माघारी जातो. काहीतरी बोल अक्षरा. अगं, चूक झाली म्हणून माफी मागतीये मी तुझी. आता माफ करायचं की नाही हे तुझ्यावर आहे. तुझ्या मनात जे आहे ते सांग, पर अशी गप उभी राहू नकोस. ठीक आहे, उत्तर मिळालं मला अक्षरा. अहो, चला आपण निघूया. मी अक्षराला घातलेली शपथ सुटली. आपलं काम झालंय, तिची वाट मोकळी आहे. आता निघूया आपण. थांबा मामी. तुम्ही या घरात परत यावं ही माझी इच्छा होती. मला हे घर पुन्हा पहिल्यासारखं व्हायला हवंय. सगळ्यांची गरज आहे या घराला. आणि आता इथून पुढे कोणी असं घर सोडून जाणार नाही. सूर्यवंशी घराण्याची सून शोभलीस बघ. अशीच राहा. समद्यांना मायेनं बांधून ठेव. वैना, वहिनी तुला आठवतंय का ग? अक्षराला आपण पहिल्यांदा भेटलो होतो तेव्हा अक्षी नव्या नवरीवानी आपल्या समोर आलती बघ. तेव्हाच तुला वाटलं होतं आपल्या सुंदरला अगदी अशी बायको मिळायला पाहिजे. आणि योगायोग म्हणजे नंतर तुला देवळात भेटली तेव्हा आई अंबाबाईच्या इच्छेनं तुझ्यासोबत आपल्या घरला आली. देवी आईचीच कृपा आहे बघ. तिनंच गाठ बांधली आहे सुंदर आणि अक्षराच्या लग्नाची. अगदी खरं आहे बघा ताई. सुंदर, आता तुझी बी जबाबदारी आहे. या पोरीच्या डोळ्यात कधी पाणी नको येऊ देऊ. अगं आई, आधी ती होकार तरी देऊ दे. समजत तळ्यात आणि मळ्यात आहे. ते बी खरंच की. काय ग, आमचा नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून बसलाय असं तर नाही ना? तुझी पसंती आहे ना? करशील ना आमच्या सुंदरशी लगीन? तू म्हणतोयस ना तसंच करू आपण.
आधी शर्वरीच्या लग्नाचा विचार करू, मग तुमच्या. शरू का आलीस तू? शरू का काय सांगू, खूप मोठा राडा झाला घरी. मला खरंच कळत नाही काय करावं ते. शरू काय सांगू, अगं सगळं सगळं संपलंय शरू. आधीसारखं आता काहीच राहिलेलं नाहीये. कसं करावं काय करावं खरंच सुचत नाहीये मला. घरात सगळ्या टेन्शन मध्ये आपलं काय होणार आहे ना पुढे, मला खरंच कळत नाहीये काय करावं आता. शरू अगं खूप टेन्शन आलंय. शरू 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 आई शरू अगं लागते, मारतेस का तू? अगं लागते. मी तुझ्याशी अगं खोटं बोलत नाही शरू. अगं खरंच राडा झाला घरी. हो शरू अगं लागते. अरे शरू अगं लागते ना. अगं खरंच लागते अगं शरू. अगं ऐक माझं मारू नको शरू. शरू अगं ऐक, अगं खरंच मारू नको, लागते. अगं ऐक माझं शरू. शरू शरू अगं लागते. अगं लागते मला अगं शरू. शरू लागते. अगं हे आनंदाश्रू आहे. तुला माहितीये छोट्या मालकांनी आज काय केलंय? आई, आपण अशी लगेच लगीन काही नको करूया. म्हणजे आधी आपण शर्वरीचा विचार करूया ना. आई, तुम्ही समजे आमच्या लग्नासाठी झटायला लागलाय, पण मी काय म्हणतो, आपण आधी शर्वरीचा विचार करूया ना. म्हणजे आमचं लगीन झाल्यावर ती एकटी पडल आणि अक्षराचा जीव बी तिच्या भोवती घुटमळत राहील. त्यांनी आमच्या लग्नाच्या आधी तुझ्या लग्नाचा विचार केला. अगं शर्वरी, यात मी काय बी केलेलं नाही. ही उगाच कौतिक करायला लागली माझं. ब्रो, सिम्पली ग्रेट यार. आय मीन हे जितकं शरूसाठी महत्वाचं आहे ना, तितकंच माझ्यासाठी सुद्धा. हातात आलेला घास तू बाजूला ठेवलास, ह्यातच सगळं आलं ना. अश्विन, असं जपशील ना माझ्या भावलीला? माझ्या काळजाचा तुकडा आहे ती. अक्षरा, डोंट वरी, हे प्रॉमिस करतो तुला. सुंदर जितकं तुझ्यावर प्रेम करतो ना, तितकंच प्रेम मी शरूवर करेन. अँड आता हा काळजाचा तुकडा माझा झालाय. गप. बस अक्षरा, आता फक्त मी नाही, सगळं घरदार तुझं तिरस्कार करणार. ओ श्री दिल्ली गड्याला,
मी ड्युटी लावतो वाड्याला. बघ आता तुझी काय गत होते ती. कसली भारी दिसते ना अक्षय आबळातली चांदणी. होय नवरीवाणी नटलेली सजलेली. नवरीच आहे ती माझी. वय वय बघ बघ कशी फुलांच्या पायघड्यावरनं चालत येते. फुलांसारखीच हातात फुलांचा हार बी आहे. तो हार तुझ्या गळ्यात घातला आणि मग झालं एकदाच तुमचं लग्न झालं. सपान पुरं झालं आणि मग तुमचा संसार राजा राणीचं नकर आणि मग पोर. एक बाहुला आणि एक बाहुली. मग त्यांची शाळा त्यांचं शिक्षण त्यांची नोकरी आणि मग त्यांची बी लग्न. त्यांची लग्न अशी धूमधडक्यात करायची आपल्या कुळाला साजल असं. पोरांसकट ना तोंडाची बी लग्न कर. अरे तिचा अजून वय म्हणायचा पत्त्या नाही आणि लागलाच फटाक्यांची माळ लावायला. ए बारक्या काय बारक्या बारक्या काय बारक्या मला सांग. ती एकदा तरी ती आय लव्ह यू म्हणली का तुला? नाही. आज आज उर्वशी मामीनं जेव्हा शपथ माग घेतली तेव्हा तिनं म्हणाय पाहिजे होतं का नाही तुला? अडचण काय होती सांग. आय लव्ह यू म्हणाय पाहिजे. होय म्हणाय पाहिजे म्हणजे म्हणायच लागतं. त्याशिवाय लव्ह स्टोरीला गंमत कशी येणार? अयो असं बी असतंय. असतं बाबा शास्त्र असतं ते. बघ मला तर वाटतं तू का नाही तिच्याकडनं आय लव्ह यू बोलवून घे. आपलं बेस्ट. ए ब्रो गेट तर बंद आहे. अय बाबा अक्षरासाठी आहे ना यो एकच गेट काय मी समध्या हद्दी पार करू शकतोय. थांब तू बघ आता. अरे ब्रो झोपले असतील घरात. नाही झोपले तू ये माझ्या संग. अरे ऐक ना. ए ब्रो ब्रो ऐक तरी माझं. अरे काय तू सांगशील का काय झालं मला? काही सिरियस मॅटर आहे का? ही अक्षरा परत लग्नाला नाही म्हणाली. अय असलं काय बी नाही. अरे मग काय झालं काय? अरे ती मला अजून आय लव्ह यू बोलली नाही आहे आणि तेच बोलून घ्यायला मी इथं आलो आहे. ए तू काही येडाबिड झालाय का? हा तू या गोष्टीसाठी मला झोपेतून उठून इकडे आणला? अय तुला ही एवढीशी गोष्ट वाटायली? हा एवढीशी गोष्ट वाटायली? अरे हे शास्त्र असतंय. आता आमचं कसं वेल्डिंगचं नातं आहे ना. मग वेल्डिंग अरे ते नाही काय एकमेकांनी हार घालतात. तुला वेडिंग म्हणायचंय का? हा अरे तेच ते नातं आहे ना आणि त्या नात्यातलं हे महत्वाचं शास्त्र आहे बघ. ब्रो तुला शास्त्र आहे ना तुझ्याकडेच. हा मला आली झोप मी चाललो. जा 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 तू घरला जा. मग तुझ्या आणि शर्वरीच्या लग्नाचा विषय काढतो मी आईजवळ. हा काय पुरुषात मध्ये जा. ए सुंदर 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 ऐक ना. हा मी थांबतो ना. का थांबतो? अरे तुला झोप आली आहे. तुला घरला जायचंय ना. हे बघ हातात चावी बी आहे तिथं गाडी बी आहे. वाटल्यास मी हेल्मेट डोक्यात घालतो. अरे कशाला ना. मी ते शास्त्र वेडिंगचं काय ते थांबतो इथे. थांबा. हा हा छोटे मालक बोला. अय अक्षरा तू मला आय लव्ह यू म्हणणार आहेस की नाही? काय ही काय वेळ आहे का हे बोलायची? ही काय येळ आहे म्हणजे? आता त्यासाठी मी मुहूर्त काढू? काही नकोय बोला पटकन. हे बघ अक्षरा तू मला आय लव्ह यू बोलली नाहीस ना तर मी घरात ये ना. छोटे मालक उद्या सकाळी बोलू. आता झोपा गप. बाय. मी खरंच सांगतोय मी घरात येईन. खूप झाली मस्करी. फोन ठेवा आता. बाय. तुला मस्करी वाटेल? हा तुला मस्करी वाटेल? तुझा विश्वास नाही माझ्यावर? थांब दाखवतो. अरे ब्रो ऐक ना. थांब. अरे काय झालं काय? नाही थांब.
अक्षरा म्या तुझ्या घरा जवळ आलो हाय. म्हणजे तुम्ही खरंच बाहेर आहात? होय अक्षरा, म्या खरंच तुझ्या घरात आलो हाय. हे ब्रो ऐक ना, नाही येते ना ती. नाही येत कशी काय. अरे ऐक ना, हे अरे चल तू ऐक. इकडं. अरे यार, अरे चल तू इकडं. काय करतोय तू? काय करतो काय? थांब, कशी येत ना तेच बघतो. तिला यावंच लागेल. सर ऐक ना, हे नाही तिला यावंच लागेल. अरे अरे चाल ना यार, झोप आली, चाल ना निघूया. अश्विन, असं शाळू संग लगीन करायचं की नाही? हा करायचं की नाही? इथं थांब. छोटे मालक, काय करताय? काय चाललंय तुमचं? छोटे मालक, छोटे मालक, हा काय वेडेपणा आहे? ही कुठली पद्धत आहे? आणि कधी कधी इतके मॅच्युअरली वागताना की काही सांगावं लागत नाही, आणि कधी कधी इतकं लहान मुलासारखं. अक्षरा, अगं तूच समजून आला. एकतर एवढ्या रात्री हा मला उठून इथे घेऊन आलाय. मला जरी आधीच कळलं असतं ना, तर याला मी घरीच छापला असता. अय बाबा, जरा शांत हो, थंड घे. अक्षरा, तुला बघायची लय इच्छा झालती बघ. राहू ना म्हणून आलोय, आणि तुला साधा आय लव्ह यू बोलायला जमत नाही होय? काय? बोल की. अहो, असं काय करताय? आत्ता कसं बोलू? अगं अक्षरा, असं काय करायलीस? म्या एवढ्या तुझ्या दारात आलोय, तुझ्या पुढ्यात उभा आहे, आता तरी आय लव्ह यू म्हण की. मी आलोच. हा, ये. जा तिथं थांब, आणि लक्षात ठेव मी काय बोललोय ते. आहे लक्षात ठेव. इथं थांब. इथेच आहे. हा. छोटे मालक, तुम्ही बरे आहात ना? तुम्ही त्याच्यासमोर काय मला आग्रह करताय? का? काय झालं? आणि आता गेला किती हो? बोल की, खटकर बोट आहे. अय अक्षरा, समद्यांसमोर एवढं काय काय बोलत असतीस, आणि एवढंच बोलायचं म्हणा होय? हा वाढव कॉन्फिडन्स वाढव. हा, जमते. मला काय घाई नाही, मी रातभर इथंच थांबणार आहे, कुठं पेरणी खोळंबली नाही. छोटे मालक, हा, आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. आय लव्ह यू. बस तेवढंच. हा, असं कुठे असते होय? हे अक्षरा, अजून एकदा म्हण की. अजून हट्ट केलात ना, तर कधीच बोलणार नाही. छोटे मालक, बाय. ठीक आहे, आत्ता जातो म्या, पण उद्या बघतो तुझ्याकडे. हे अक्षरा, तुम्हाला काय शिकवलं होतंस ते? हा, मिस यू. तू पण ना?
हा जातो. सांभाळून जा. हा हा ऐ चल. ब्रो बोलली का? अरे चल ना. हा चल. काय रे एवढं रातच्याला कुठं गेलता? अगे काकी ते मित्राचा ऍक्सिडेंट झालेला, त्याचा कॉल आला होता ना. हा होय होय ऍक्सिडेंट झालता मित्राचा. कसा आहे कोण? तो दोस्त? बरं आहे आता बरं आहे. लय भारी डोस देऊन आलोय बघ त्याला. आणि मग मॉम 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 हे सगळं उद्या बोलूयात का? हा हे बघ आम्ही खूप थकलोय तर पाणी झोप पण आली आम्हाला. हा ब्रो चल. हा चल. अश्विन बाई दुसऱ्याची झोप उडून स्वतः झोप करायला गेलेत म्हणजे खोटं बोलतात दोघं बी. हे बघ उगा काहीतरी बरळू नकस. तो कशाला माझ्याशी खोटं बोलेल? प्रेमात पडलं की होतास. विसरलीस तुझ्या अश्विननं स्वतः कबूल केलं होतं की तो एका पोरीच्या प्रेमात आहे म्हणून. मग त्याचं काय? अगं तिलाच भेटायला गेला होता तो. मग अशी मी त्यांचं बोलणं ऐकलं ना व दुर्गे. तुझ्या कानावर नि डोळ्यावर बी झापड. ती पोरगी कोण हाय ठाव आहे का तुला? कोण? मी काय नाव बी नाही सांगणार हा, पर मी तुला काहीतरी दाखवू शकते. तूच डोळ्यांनी बघून खात्री करून घे. हा अक्षरा डोंट वरी, माझं प्रॉमिस आहे तुला. सुंदर तुझ्यावर जितकं प्रेम करतो ना तितकंच प्रेम मी शोरोवर करेन. अगो अक्षरा हे समजा मुद्दाम करायला लागलीये. आज सकाळी सुंदरनं वसुंधरताईंचा शब्द घेतला की आधी त्या कामवालीच्या बहिणीचं लगीन मग ह्यांचं. याचा अर्थ तुला कळतोय का दुर्गे? हा आपल्या अश्विनचं आणि स्वतःच्या बहिणीचं लगीन करायचं आधी त्या कामवालीला. तुझा खरा प्लॅन काय आणि तुझा खरा चेहरा काय ते आज इथं समजासनी कळायच पाहिजे. त्या दोघांचा लगीन लावून द्यायला उठलीस ना व? पोरासनी भुलवायचं, त्यांच्या गळ्यात पडायचं, लिस्टेट लाटायची. ए अक्षरा, आमचा सुंदर भोळ आहे म्हणून तुझ्या गळाला लागलाय.
अगं सावकाश. ठीक आहे, मी स्वतःला सावरायला समर्थ आहे. होय, माहिती आहे मला. आणि मला हे बी ठाव आहे, घरात जे काय झालं त्याचं तुला लई वाईट वाटतंय. अगं बरं अक्षरात समधी रागात आहेत म्हणून ते झालं बघ. आणि माझ्यावर विश्वास ठेव की, आणि अश्विननी बी शब्द दिला आहे. नको आहे आता हे सगळं. मला खूप असह्य होतंय. आणि हे शरूसाठी किती त्रासदायक असणार आहे हे कळतंय का तुम्हाला? मला नाही चालणार ते. छोटे मालक, आम्ही गरीब असलो ना तरी माझ्या शरूला मी फुलासारखं जपलंय. प्रत्येक गोष्टीत तिच्या मनाचा मी आधी विचार केलाय. आणि आता हे जे काही सगळं घडतंय ना, ते आता मलाच कुठेतरी थांबवायला हवं. थांबवलं पाहिजे म्हणजे? अगं हे तू काय बोलायलीस अक्षरा? अगं त्या दोघांच्या मनाचा विचार कर की. त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. ते राहू शकतील दोघे एकमेकांशिवाय. आणि हे बघ, त्या दोघांनी एकत्र आणायचं सोडून आपण एकत्र? अहो तुम्ही हे बोलूच कसं शकता? छोटे मालक, आत्ता आतमध्ये काय काय ऐकून घेतले माहितीये ना तुम्हाला? छोटे मालक, प्रताप काका आणि दुर्गा काकू काय काय बोललेत सरूला तुम्ही विसरताय का? तिला बोलता येत नाही यावरून किती हिणवलंय तिला. आणि हे तिला आयुष्यभर ऐकावं लागणार आहे. तिचं किती मानसिक खच्चीकरण होईल हे कसं लक्षात येत नाहीये तुमच्या? छोटे मालक, एक वेळ मला कोणी काही बोललं ना तरी मी सहन करीन. शरू, तिला मी तिची बहीण म्हणून नाही, आई म्हणून प्रेम केलंय, आई म्हणून सांभाळलंय. तिच्यावर जर कोणी बोट दाखवलं ना तर ते मला नाही सहन होणार. माझा निर्णय ठाम आहे. मी हे लग्न होऊ देणार नाही. अगं अक्षरा, लावतो फोन. हा मामा, बोल ना. काही काम होतं का रे? काय नाही ग, ही पोर बघ बाहेर जाय नुसतं उतावळी झाली आहे. आणि कुठं जातेस विचारलं तर काय सांगायला बी तयार नाही. म्हणून तुला फोन केला ग. अरे मला अर्जंट काम आलं म्हणून बाहेर आले होते. मी निघते लगेच. आणि ऐक ना, मी परत येईपर्यंत तिला बाहेर पडू देऊ नकोस. हा वय वय ये. हे बघा, अक्षराला फोन झालाय, ती या लागली आहे. तिनं सांगितलंय की ती आल्याशिवाय तुला कुठे बी बाहेर जाऊ देऊ नकोस. बस खाली. अक्षरा, मी आहे तुझ्या संग. जाते मी. अक्षरा, आई म्हणते जाते नाही, येते म्हणावं. अगं अक्षरा, तू खड्ड्यात पडला म्हणून बाकीच्यांनी बी पडायचं होय? मी माझ्या पोराला एवढा शिकून मोठा कशापायी केलाय? तुझ्यासारखा आडाने राहून स्वतःच्याच पायावर धोंडा मारून गेला.
सुंदर. ताई, वहिनी 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 अगं सांभाळ. बस बस इकडं, बस इकडं. वहिनी काय होतंय? वहिनी वहिनी सांभाळ स्वतःला. काय होतंय तुला? काय झालं ताईंना? ताई असं काय झालं? ताई हो ताई अशा निपचित का पडल्यात? ए उर्वशे, जरा गप ग. जा जाऊन पाणी घेऊन ये जा वहिनीला. आणते पाणी, आणते पाणी. पाजायच लागेल ना. तू जरा गप्प बसती का ग? जा गपचूप पाणी घेऊन ये. आणते. वहिनी वहिनी थांब थांब, आपण डॉक्टरला फोन करू. थांब. दे. ताईंना काय झालं? काय झालं? तू जा गप. अगं काय करतेस ग? एक काम धड होत नाही बघ तुझ्याकडनं. तू वहिनीकडे लक्ष दे. हे घे, वहिनीला सांभाळ, मी पाणी घेऊन येते. ताई ताई असं कसं झालं ताई? ताई असं कसं झालं ताई? ताई 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 गप ना जरा. ताई मी काय म्हणते, आपण डॉक्टरला बोलवायचं का? वय वय. ते बीपी वगैरे चेक करतील. अहो ते नाही ना केलं तर अटॅक येतो म्हणतात. हा, आणि ताईंना काही व्हायच्या आधी वेळेत आपण हॉस्पिटलला नाही पोहोचलो तर काय बोलतीयस ग? जरा शांत राहा बस. हे वहिनी, वहिनी पाणी, थोडं पाणी पी, बरं वाटत. उर्वशे जरा गप बस की. हा, थोबड बंद ठेवू जरा वेळ. तू वहिनीची काळजी घे, मी साखर पाणी घेऊन येते वहिनीला. ताई असे झटके देणार म्या की ही बया गचकन गचकलीच पाहिजे. मला घरातून हकलत्यात, हिला घरातून नाही तर या जगातूनच कायमची हकलवते आता. चटणी मिठी टाकले ना? सुखानं 2 घास खाऊन बी देणार नाही ही उर्वशी. हा उर्वशी बोल. हॅलो, अहो कुठं काय? घरला या लवकर, तिडीची सोय करायला लागतीये. काय? अगं उर्वशी, तुझ्या जिभेला काय हाड? हे बघा, ते काय मला सांगू नका. आता आपल्या सुखाचे दिवस येणार हे नक्की. ते कसं? अहो तुमच्या लाडक्या बहिणीची विकेट पडणार आहे आता, लवकर या. काय? हे उर्वशी, अगं काय करतेस तिकडे तू? हे बघा, तुम्हाला सांगितलं ना तेवढंच करा, लवकर घरला या. आता उर्वशीनं तिकडं काय मांडून ठेवले काय माहित, जाऊन बघायला पाहिजे. वसुंधरीची विकेट पडणार म्हणल्यावर बरेच आहे. तिकडे गेल्यावर खायला मिळणार नाही, आधी खाऊन घेतो आणि मग जाऊन बघतो. या सगळ्यामध्ये शरूचा आणि अक्षराचा काही एक दोष नाहीये. आई अंबाबाईची शपथ, मी लग्न करेन तर फक्त शरूशीच. नाही तर आयुष्यभर लग्न करणार नाही. कुठनं काही दर्शन आली ना आमच्या उरावर बसली. त्या काय तिला सोडायचे नाही. 32 काढून तिच्या घशातच घालीन, मान पोट मोडून तिच्या हातातच देईन. पण एवढा काय त्याला जिंकू द्यायची नाही.
वाटोळ होईल तिचं. अरे देवा, काय करावं या पोराला? काय हे नसतं खूप डोसक्यात घेतलंय. त्या पोरीसाठी स्वतःचं आयुष्य बी दावणीला लावले. गप्पा मारतो सुंदरीच्या आणि नादाला लागतो चिचुंदरीच्या. या भटक भवान्या दोघी बहिणी असं लोकांच्या आयुष्याशी खेळत्यात आणि आपलंच पोरग भरकटते. मी बरोबर भरकटू दिन. आई आहे मी त्याची, जिद्दी आहे. अक्षराला इंगा दाखवणारच. आता येळ आली. धावतेच तिला का सूर्यवंशी काय करू शकतात ते.